शुभ सकाळ सर्वांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आमचं सकाळच्या कामाला सुरुवात। तर आता आलो आम्ही वावरामध्ये आणि मिस्टर खाली त्या ज्या झाडांना आम्ही काल पाणी सोडलं त्याला पावडर मारायची। मिस्टर तिकडे पावडर मारते आहे आणि मला लागायचे आता हे फुलं खुडायला, बघू शकता। तर आता मी पिस्टन चालू बंद करण्यासाठी इथं आलेली आहे। ड्रम मध्ये पावडर कालवलेली। आता ही पावडर आम्हाला खालच्या पॉली हाऊसला मारायची आहे आणि भाज्या झाल्या आहे, पोळ्या करायच्या आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच मला फुलं खुडायला आहे। चला आता मशीन चालू करून दिलेलं आहे, त्याचा प्रेशर वगैरे सेट केलं आहे। आता मिस्टर गेले खाली पावडर मारायला, मी माझं घरातलं पटपट आवरून घेते आणि त्याच्यानंतर येते मग वावरामध्ये। तर आता मी नेहमीप्रमाणे परत आले फुलं खुडायला आणि फुलं खुडून झाल्यानंतर मला गावात पण जायचं आहे। आता दिराचं लग्न आलं आहे त्यामुळं थोडीशी सासूबाईंना खरेदी करायची आहे ना, तर आमच्या गावामध्ये मग जायचं आहे, त्यांना पातळ वगैरे घ्यायचं आहे आणि काय काय घेतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आता बघा ते मागं जो प्लॉट दिसतोय ना तो पूर्ण छाटलेला आहे आणि त्याला आता पाण्याची गरज आहे। तर आता त्याला पाणी वगैरे ड्रीप वगैरे चालू आहे आणि हे आता एवढा फ्लॅश संपला का मग हे पण रान लगेच छाटून घ्यायचं। आता आम्ही चाललोय गावामध्ये, थोडीशी खरेदी करायची आहे। तर आता माझी सासूबाई आम्ही सगळे गावात चाललोय, तर काय काय खरेदी करतो तुम्हाला पण दाखवते चला। तर आता आम्ही निघालो होतो गावामध्ये जाण्यासाठी, फुलं बिलं खुडून ठेवले आणि नंतर आल्यावर मग पॅकिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर बॉक्स भरायचे। तर सासूबाईला पातळ घ्यायचं होतं, म्हटलं चला जाऊ आपण। तर इथं आमच्या गावातच एक दुकान आहे कपड्यांचं, तर छान असे तिथं पातळ आहे। तर इथं जास्त आम्ही काही येत नाही, पण मी पहिल्यांदाच माझ्या मनात आलं, म्हटलं चला अक्का आपण तिथं जाऊ आणि तुम्हाला मस्त नऊवार बघू। तर बघा तिथे छान असे फ्रेश फ्रेश कलर आमच्या पुढे टाकले होते आणि 450, 500, 600 तर 1000पर्यंत रेंज होती ह्या पातळांची। आणि जे आमच्या अक्काबाईच्या हातात ते 850 रुपयाचं पातळ होतं। तर बघा त्याच्यातले हे कलर आहे आणि एकदम फ्रेश कलर आहे। आणि आमच्या अक्कांना जास्त जड पातळ आवडत नाही, त्यांना एकदम असं हलकंच पातळ आवडतं, जेणेकरून अंगावर पण मग गरम होणार नाही आणि चांगलं वाटतं। आणि जड पातळ गरमट पण होतं आणि उन्हाळ्याचं नकोच आहे ते जड पातळ। आणि पातळ घ्यायची चॉईस मला पहिल्यापासून आहेच, कारण की माझी आई पातळ घालते ना, त्यामुळे मी तिच्यासोबत पण जायची असे पातळ घ्यायला। आणि मी पहिले म्हणजे पोत बघून घेते हलकं आहे का कसं आहे आणि व्यवस्थित बघूनच मग पुढे आपण चॉईस करतो। आणि चाललं होतं आमचं पातळ बघण्याचं काम। कसं असतं एकच माणूस बघत नाही, म्हणजे आपल्या पुढे किती पण टाकले ना मग आपण त्याच्यातून चॉईसेस करत राहतो, आपलं मन बार बार बदलतच असतं। पण आता आमच्या सासूबाईंना हे चॉईस झालं, आता आम्ही हे पातळ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना बँटेकमध्ये बांगड्या पण बघायच्या होत्या, तर आम्हाला तिथं पण जायचं आहे। आणि त्यांच्या आता मुलाचंच लग्न आहे, पुतण्याचं काय मुलाचं काय, तर आता आमच्या दिराचं लग्न आहे, त्यामुळं सगळी खरेदी आता आम्ही करून घेऊ राहिलो। कमी केले त्याने, असं कमी करून लावले। 850 लावा ना, बरोबर आहे। अहो 850 नाही 800च लावलो पातळ नाव। तर आमच्या गावामध्ये सोनाराचं जे दुकान आहे त्या सोनाराच्या दुकानाची त्यांची मिसेस इथं त्यांचं बेंटेकचं शॉप आहे आणि त्यांच्याकडे भरपूर अशा व्हरायटी। तर त्यांनी आम्हाला भरपूर अशा बांगड्या, नथा, कानातले, वेल सर्व काही दाखवलं। तर सासूबाईंना म्हटलं तुम्हाला जे आवडतं ते घ्या, कारण कसं आपण आपल्या चॉईसने घेण्यापेक्षा त्यांच्या मताने होऊन द्यायचं, आपण फक्त त्यांना सांगायचं का हे घ्या, कारण त्यांना त्यांच्या मतानेच घ्यायला आवडतं। तर बघा छान अशा बांगड्या काढल्या आहेत, तर त्यांना जे आवडतं त्यांनी त्या घेतलेल्या आहे आणि तुम्हाला एखादी व्हिडिओ दाखवलं पण काय काय घेतलं। आणि त्यांनी मला ज्या नथा असत्या त्या प्रेसच्या नथा त्या पण त्यांनी आम्हाला दाखवल्या होत्या। त्याच्यानंतर नथा वगैरे घेतल्यानंतर म्हणजे आम्ही घेतल्या नाही, फक्त बघितल्या। तर त्या ताई बोलल्या का माझ्याकडं चांगल्या नवीन व्हरायटीमधल्या पोथी आलेल्या आहे, पण म्हटलं नाही आमच्याकडे पोथी आहे, कारण मी मागच्या वेळेसच माझ्या सासूबाईंना आणि मला 1 ग्रॅमच्या पोथी घेतलेल्या, दोघीला 2, त्याच्यामुळे आम्हाला काही पोथी वगैरे घ्यायच्या नव्हत्या। पण त्या बोलल्या ताई तुमच्या म्हणजे मी व्हिडिओ काढत होते त्या बोलल्या राहून द्या व्हिडिओमध्ये पण दिसेल, म्हणजे मग कस्टमर पण मग येताना, त्यामुळे मग मी त्यांच्या जेवढ्या व्हरायटीज पोथींच्या दाखवल्या आणि तर मी त्याची व्हिडिओ काढली। बघा छान छान असे पॅन्डल, पण अशा पोथी खरं सांगू का मला आवडत नाही, मी घालत नाही। मला जास्त मोठ्या पोथी अजिबात आवडत नाही, मला अशा नॉर्मलच आवडत्या। आणि याचं पॅन्डल खूप छान होतं, पण ज्यांना आवड असते मग त्या महिलांनी नक्कीच जा, आपल्या मोवाडी गावामध्ये मस्त मस्त पोथी आल्या ह्या ताईंकडं। तर बघा
आम्ही सर्व पोथी वगैरे बघितल्या. त्याच्यानंतर मग आम्हाला मला पीठ मळण्यासाठी परात घ्यायची होती, कारण माझ्याकडे परात आहे पण खूप मोठी परात आहे, तर मला छोटी परात घेण्यासाठी भांड्याच्या दुकानात तर तिथं पण मला जायचं होतं. तर आता मी तिथं परात वगैरे घेतले, पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि त्याच्यानंतर मग भक्तीला फ्रॉक घेण्यासाठी जायचं होतं मला. भक्ती इकडे, भक्ती चल. ए पागला नाचते. मस्त आहे पाहिजे वाजनावर आहे ना त्यांचं. तिला ती बॉटल घ्यायची. कोणची? ही वरची. आणि परत वगैरे घेतली आणि बघा भक्तीला हा ड्रेस आम्ही तिथं घातला. दुकानात, कपड्यांच्या दुकानात आलो होतो. तर आम्ही काही ॲल्युमिनियमचे भांडे, स्टील चिरलेले भांडे साचून ठेवले होते, मग त्याच्यावर आम्ही ती परात घेतली मस्त डिझाईनची. आणि बघा आता आले लगेच बॉक्स भरायला लागले. गाडीतून खाली उतरलो आणि पॅकिंग झाली होती. बाया पॅकिंगला आज आल्या होत्या, मग लगेच पटपट 30चे बॉक्स भरून घेतले. आणि आता मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्या साड्यांचं पण दाखवल का माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहे, तर व्हिडिओ माझे बघत राहा. कारण मी शेती व्यवसाय करते, त्याच्यामुळे माझ्याकडे म्हणजे आहे साड्या भरपूर, पण मी चांगल्या साड्या एवढ्या घालत नाही. व्हिडिओमध्ये साध्याच माझ्या कामाच्या रोजच्या साड्या राहत्या. तर एक दिवस मी तुम्हाला माझ्या साड्यांचं पण सर्व कलेक्शन दाखवल. तर बघा आता बॉक्स वगैरे भरले आणि आता चालली पॅकिंग आणि त्याच्यानंतरचं मग काम. तर आता सर्व बाहेरचा पसारा आवरला होता फुलांचा आणि संध्याकाळ झाली. तर माझ्या जावाची मुलगी आमच्या घरी आली आणि तिने ते बटाट्याचे काय शेप काय बनवले आणि ती बोलली आंटी आपण सॉससोबत खाऊ. तर आम्ही दोघी जणींनी मस्त ते बनवलं आणि बाकीचे गेले होते कार्यक्रमाला ड्युट्यांच्या. तर आम्ही दोघी आणि आमचे बाबा घरी होते, तर बाबांचा स्वयंपाक केला. त्याच्यानंतर आम्ही बटाट्याचे हे केलं. तर बटाटे स्वच्छ धुवून घेतले, साळून घेतले, त्याला मस्त चिरून वगैरे आणि ते मस्त खरपूस होईपर्यंत तळले आणि त्याच्यासोबत टमाट्याचा सॉस. तर तिला लय आवड असं काही करून खायची. तर मग आम्ही दोघी मायलेकीने मस्त संध्याकाळचा वेळ असा केला. मसाले पापड केला थोडासा आणि बटाट्याचे हे काय शेप्स काय बोलता याला हे केलं. तर बघा आमची डिश रेडी. या सर्वांनी मस्त जेवण पण आणि नाश्ता पण करायला. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. तर चला भेटू परत नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आता भक्ती पण मस्त खाऊ राहिली, तिला पण दम निघत नाही आणि गायत्रीला पण दम निघत नाही आणि मला पण. तर आम्ही तिघी मस्त मायले की फ्रेंच फ्राईज आणि मस्त मसाले पापड खातो. तर या सर्वांनी मस्त जेवण करायला. आणि चला इथंच व्हिडिओची एंड करते. भेटायला परत नंतर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.